नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपलं सर्वांचे स्वागत। B.Ed ॲडमिशन 2025 शेवटची संधी या संदर्भातील आपली अपडेट आपण चेक करूया। विद्यार्थी मित्रों, आपले राऊंड फर्स्ट, सेकंड अँड थर्ड हे B.Edचे यावर्षीचे तीनही राऊंड झालेले आहेत। आता शेवटचा राऊंड म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड या संदर्भातील ही अपडेट। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। CET-ची जी पाठीमागील अपडेट होती ती पाहिल्यानंतर आता आपण CET-च्या परत वेबसाईटवरती आलो आहोत। तिला आपण स्क्रॉल करूया। स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे जी नवीन अपडेट आलेली पाहायला मिळते। यासाठी आपल्याला वरती स्क्रॉल करावं लागेल। B.Ed याला क्लिक करूया। क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो जिथे आपल्याला एक नोटिफिकेशन पाहायला मिळतं। ते नोटिफिकेशन आपल्या स्क्रीनवरती आहे। तर या संदर्भातील आपल्याला ज्या असलेल्या सूचना आहेत त्यामध्ये इन्स्टिट्यूट लेवल राऊंड न्यू रजिस्ट्रेशन हॅज बीन स्टार्टेड हे आपल्याला पाहायला मिळते। व्हेरिफिकेशन होणार नाही। तर ह्या सर्व सूचना आपण स्क्रीनशॉट घेऊन किंवा आपल्या वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता। आता आपण पुढे जाऊया। वरती स्क्रॉल केल्यानंतर काल 10 तारखेला आपल्याला 2 नोटीस इथे जारी झालेल्या पाहायला मिळतात। पैकी जी पहिली नोटीस आहे तिला आपण क्लिक करूया। वरती स्क्रॉल केल्यानंतर ओपन याला क्लिक करावं लागेल। सर्व ज्या सूचना आहेत तर 9 तारखेला त्यांनी जाहीर केलं आहे आणि 10ला ही आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती मिळालेली आपल्याला नोटीस होय। असिस्टंट कॅप राऊंड ज्याला आपण म्हणतो, ए कॅप राऊंड 4 इन्स्टिट्यूट लेवल राऊंड या संदर्भातील ह्या सूचना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। त्यानंतर कशाप्रकारे आपला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे त्याच्याही सूचना इथे दिलेल्या आहेत। त्यानंतर महत्त्वाची जी सूचना आहे ती आपल्याला दुसरी जी अपडेट आहे त्या अपडेटमध्ये पाहायला मिळते। आपण त्याला क्लिक करूया। क्लिक करताच ओपन याला क्लिक करावं लागेल। त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असिस्टंट कॅप राऊंड जो आहे सीट्स आपल्याला इथं पाहायला मिळते। आपल्याला डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स तर 11 तारखेला 11/10/2025 आपल्याला सायंकाळी आपल्याला ह्या सीट्स दिसतील। वॅकंट सीट्सची यादी आपल्याला मिळेल। त्यानंतर कॅन्डिडेट्स हॅव टू फिल ऑनलाईन ऑप्शन फॉर्म्स 12 तारखेपासून आपल्याला फॉर्म भरायचे आहेत, 12 ते 14। त्यानंतर आपल्या कॉलेज आपली लिस्ट जनरेट करील। 15 तारखेला लिस्ट ती आपल्याला जनरेट झालेली पाहायला मिळेल। त्यानंतर कॉलेज विल अपलोड मेरिट लिस्ट ऑन द नोटीस बोर्ड ऑफ द कॉलेज। आणि त्यानंतर कॅन्डिडेट मस्ट सीक द ॲडमिशन्स बिटवीन 15/10 ऑफ द 2025 टू 17/10 ऑफ द 2025 तर ह्या तारखेच्या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे, ॲडमिशन्स घ्यायचे आहेत। प्रत्यक्ष ॲडमिशन्स आहेत। आणि अजून एक महत्त्वाची सूचना इथे दिलेली पाहायला मिळते, कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन, नो ॲडमिशन आफ्टर द डेट दॅट इज कट ऑफ डेट 17/10/2025 नंतर कोणालाही ॲडमिशन मिळणार नाही। मग ज्या जागा व्हॅकंट राहतील त्या तशाच जागा व्हॅकंट राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतील। तर या राऊंडला आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणतो। याची ऑनलाईन लिस्ट आपल्याला लागणार नाही हे लक्षात घ्या। आपल्याला त्या कॉलेजमध्ये जाऊन लिस्ट आपल्याला चेक करावी लागेल। इन्स्टिट्यूटला आपल्याला भेट द्यावी लागेल। सर्वप्रथम आपल्याला 12 ते 14 तारखेमध्ये रजिस्ट्रेशन्स करायचे आहेत, कॉलेजचे ऑप्शन्स द्यायचे आहेत आणि नंतर त्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर आपल्याला जी लिस्ट लागलेली पाहायला मिळेल त्यानुसार आपले नंबर लागतील। विद्यार्थी मित्रों, आतापर्यंत आपण आमच्या चॅनलला कनेक्ट राहिलात त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन तसेच धन्यवाद। ही महत्त्वपूर्ण माहिती शेवटच्या राऊंडच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी। तसेच पुढच्या वर्षीच्या ॲडमिशनसाठी जे विद्यार्थी CET देतील त्यांनाही चॅनल रेफर करावे। लवकरच भेटूया अपडेटेड व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।